अहिल्यानगर पाथर्डी तालुक्यामध्ये सोमवारी मध्यरात्रीनंतर जोरदार ढगफुटी झाली, ज्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेलं आहे। रात्री सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाने जोर धरला आणि विशेषतः तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस तासनतास सुरू राहिला, त्यामुळे करंजी असेल मढी या सगळ्या गावांचा संपर्क जो तो पूर्णपणे तुटलेला आहे। नागरिकांना अत्यंत अडचणीत इकडनं ये-जा करावी लागते। अनेक ठिकाणी घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय, त्यामुळे नागरिकांना झाडांवर किंवा उंच ठिकाणी आसरा घ्यावा लागतोय। आणि धक्कादायक घटना म्हणजे पाण्याच्या प्रचंड प्रवाहात अनेक जनावरं वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे। राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील वाहतूक सुद्धा पूर्णपणे ठप्प झालेली आहे। आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे सध्या आपल्याला अधिकची माहिती देतात। साहेबराव, खरं तर मुसळधार पाऊस रात्रीपासून सुरू झालेला आहे। अहिल्यानगर आणि पाथर्डी या भागात सध्याची काय परिस्थिती आहे? 2 दिवसापूर्वी अलर्ट दिला होता की 2 ते 3 दिवस जे आहे तर पाऊस होणार आहे। तर पण काल दिवसभर पाऊस होता, रिमझिम पाऊस होता, परंतु रात्री 3 नंतर हा पावसाचा जोर वाढलेला आहे। त्यामुळे शेवगाव आणि पाथर्डी भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे। त्यामुळे ओढे नाले जे आहेत तुरुंब भरलेले आहे, कारण यापूर्वीही या ठिकाणी पाऊस पडला होता। त्यानंतर हा जो पाऊस पडला आहे त्यामुळे जनजीवन जे आहे विस्कळलं आहे आणि सर्वात जास्त म्हणजे करंजी घाटामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे तो फ्लो जो आहे तो खाली जात आहे। त्यामुळे तिसगाव वगैरे किंवा ते भागातली गावं जी आहेत त्यांच्यावरती मोठा परिणाम होणार आहे आणि याच्यामध्ये अनेक जनावरं वाहून गेलेली आहे असं बोललं तर एनडीएफची टीम जी आहे त्याने रेस्क्यू करत आहे। काही लोकांना काढलेलं आहे आणि काही लोकांना अजून जे नागरिक जे आहेत ते फसलेले आहेत। त्यामुळे प्रशासन आपल्या पातळीवरती प्रयत्न करत आहे। चांगली गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये अद्याप कुठलाही जीवितहानी झालेली नाही। निश्चित साहेबराव, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर महामार्गावरून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि धक्कादायक बाब म्हणजे अनेक जनावरं यामध्ये वाहून गेल्याची माहिती समोर येते। पाथर्डीमधली ही सगळी आपण दृश्य बघतोय, अनेक घरांमध्ये पाणी साचलेलं आहे, त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा रात्रीपासूनच सुरू करण्यात आलेला आहे। पाण्याचा प्रवाह अतिशय मोठ्या प्रमाणात आहे, अतिशय वेगाने आहे, त्यामुळे या पाण्याच्या प्रवाहात अनेक जनावरं वाहून गेल्याची माहिती आहे। आता पुण्याची बातमी बघतोय आपण, ही दृश्य पुण्याची आहेत। पुणे जिल्ह्याकरता ऑरेंज अलर्ट दिलेला असून पुढचे 3 तासात जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। पुण्यामध्ये जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढच्या 3 तासात पडू शकतो। काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारं वाहत आहे। 40 ते 50 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगानं वारं वाहत आहे। नागरिकांनी सतर्क राहावं अशी माहिती देण्यात आली आहे। सचेत या ॲपवरून ही माहिती देण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांना अधिक विचारूया। वैभव, अतिमुसळधार पाऊस पुढच्या 2 ते 3 तासांमध्ये पडेल पुण्यामध्ये असं कळतंय, काय अधिक माहिती? आत्ताची काय परिस्थिती, काय वातावरण? सुवर्ण, काल साधारण 8 वाजल्यापासूनच पावसाची संततधार जी आहे ती पुण्यामध्ये सुरू झालेली होती आणि आता जवळपास 12 ते 13 तास उलटून गेल्यानंतर सुद्धा एक क्षणही पावसानं उसंत घेतलेली नाही। त्याचा परिणाम असा झालाय, शहरांच्या उपनगरांमध्ये हडपसरला, लोणी काळभोर, कदम वाक वस्ती असेल तिथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलंय, ज्याच्यामुळे सोलापूर महामार्ग बंद झालाय। आता यापेक्षा आणखी महत्वाची बाब जी आहे ती म्हणजे खडकवासल्यातनं जवळपास 15,000 क्युसेक पर्यंत पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे आणि आपण सकाळच्या सत्रामध्ये वाहतूक जी आहे ती अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचं पाहतोय। अनेक शहरातले महत्वाचे रस्ते जे आहेत तिथं मोठ्या प्रमाणावरती 4 चाकी घेऊन आज नागरिक सकाळी बाहेर पडलेले आहेत पावसामुळे। दुचाकींची संख्या कमी आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये रस्त्यांवरती काही ठिकाणी वाहतूक कोंडी जरी नसली तरी वाहतुकीची गती जी आहे ती अत्यंत संथ आहे। या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पाऊस आणखी साधारणपणे पुढचे 3 तास मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस जो आहे त्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। काही परिसरांमध्ये, उपनगरांमध्ये, येरवडा असेल किंवा हडपसर या परिसरांमध्ये काही शाळांनी काल पावसाचा अंदाज बघून आधीच सुट्टी जी आहे ती जाहीर केलेली होती आणि त्यामुळे अनेक विद्यार्थी जे आहेत ते आज शाळेला गेलेले नाहीत। या सगळ्या परिस्थितीमध्ये सकाळपासूनच पुणेकर जे आहेत ते रिक्षा किंवा त्यांच्या 4 चाकी ज्या असतील त्याचा मोठ्या प्रमाणावरती आधार घेताना दिसत आहेत, जेणेकरून पावसाचा त्रास जो आहे तो होऊ नये। शहरामध्ये ही परिस्थिती जरी असली तरी उपनगरांमध्ये मात्र काही ठिकाणी परिस्थिती जी आहे ती खराब आहे। वाघोलीमध्ये काही ठिकाणी पाणी साचले। थेऊरला साधारणपणे 50 नागरिक जे आहेत
ते काल रात्री त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं एनडीआरएफला बोलवून या सगळ्या लोकांचं रेस्क्यू जे आहे ते रेस्क्यू ऑपरेशन केलेलं होतं। या सगळ्या परिस्थितीत आता आणखी साधारणपणे 3 तास हा पाऊस जो आहे तो असाच सुरू राहील। आता पावसाचा वेग जो आहे तो कमी आहे, मात्र संततधार सुरू आहे। त्याच्यामुळे आणखी विसर्ग जो आहे तो वाढवला जातो का, कारण घाटमाथ्यावर सुद्धा अशाच पद्धतीनं संततधार सुरू आहे। त्याच्यामुळे धरणामधला येवा जो आहे खडकवासला धरण साखळीतला तो मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत जर विसर्ग असाच वाढवण्यात आला, आता तो 15,000 वरती आहे, थोड्या वेळानं जवळपास 1 तासाभरानं हे पाणी जे आहे ते शहरात नदीपात्रामध्ये येईल। ते आणखी कुठं शिरतं का किंवा त्याच्यामुळे काही अडचण होती का, हे सुद्धा याच्यावर सुद्धा लक्ष ठेवायला लागेल। आणि या सगळ्याच्या सोबतीनं नागरिकांनी सुद्धा सतर्क राहणं गरजेचं आहे, कारण अग्निशमन दलाकडे 8 ते 9 ठिकाणी झाडपडीच्या घटना ज्या आहेत त्या नोंदवण्यात आलेल्या आहेत। काही ठिकाणी रिक्षांचं 4 चाकीचं नुकसान झालंय झाडं पडून, सुदैवानं जीवितहानी कुठली नाहीये। त्याच्यामुळे नागरिकांनी रस्त्यावरती बाहेर पडत असताना या सगळ्याची खबरदारी घेतली पाहिजे की आपण चालतोय त्या परिसरामध्ये कुठलं झाड अंगावर पडणार नाही किंवा काही दुर्घटना घडणार नाही, यासाठी त्यांनी सुद्धा सतर्क राहणं गरजेचं आहे। सुवर्णा, पुणे विभागातली काय परिस्थिती आहे पावसाची त्या संदर्भात माहिती दिली त्याबद्दल। पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे। पुणे सोलापूर महामार्गावर असलेल्या गावांमध्ये पावसाचा रात्रीच्या दरम्यान अक्षरशः धुमाकूळ बघायला मिळाला। मुसळधार पावसानं महामार्ग लगत असलेल्या लोणी काळभोर, कदम वाकवस्ती, कुंजीरवाडी, उरुळी कांचन या परिसरात रस्ते जलमय झालेले आहेत। ओढे, नाले, नदी पाण्यानं भरून वाहत आहेत। या पावसामुळे सर्व्हिस रोड पाण्याखाली गेलाय। त्याचबरोबर अनेक हॉटेल्स, दुकानं, घरं यामध्ये पाणी गेलेलं आहे। अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत। अनेक घरांचं खूप नुकसान झालंय। पुण्याच्या पूर्व भागात असलेल्या कुंजीरवाडी परिसरात मुसळधार पाऊस पडला। रात्रभर मुसळधार पाऊस होता, त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। अचानक आलेल्या पावसानं घरांमध्ये गुडघ्या इतकं पाणी होतं। रात्रीच्या वेळी तरुणांकडून वृद्धांसह नागरिकांना घराच्या बाहेर काढत सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। तर भीमा खोऱ्यातील दमदार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत। त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीत 75,000 क्युसेक प्रतितास इतका पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे पंढरपुरामध्ये भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे। वीर धरणातूनही नीरा नदीमार्फत भीमा नदीत विसर्ग केला जातोय। त्यामुळे पंढरपूरमध्ये पूर येण्याची शक्यता आहे। नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस आहे। अशातच मुंबई ठाण्याच्या वेशीवर मोठी वाहतूक कोंडी बघायला मिळते। आनंदनगरहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मार्गिकेवर ही वाहतूक कोंडी झालेली आहे। चाकरमान्यांना कामावर जाण्याकरता या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे। नवी मुंबईतही मुसळधार पाऊस आहे। पावसामुळे उल्वे ब्रिज पाण्याखाली गेलाय। ब्रिज खाली पाणी साचल्याने वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। कामावर निघालेल्या नोकरदारांना या पावसाचा फटका बसला। काही वाहनंही या साचलेल्या पाण्यात बंद पडली। ब्रिजच्या खाली पाणी भरलेलं आहे। ब्रिज पाण्याखाली गेला नाहीये, तर ब्रिजच्या खाली पाणी भरलेलं आहे। त्यामुळे उल्वे ब्रिज खाली हे साचलेलं पाणी आणि त्यातून निघणाऱ्या गाड्या आपल्याला बघायला मिळत आहेत। नवी मुंबईतले ही दृश्य, दिघा ते बेलापूर दरम्यान 100 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। नवी मुंबईतली सुद्धा वेगवेगळ्या भागातली दृश्य आम्ही आपल्याला दाखवतोय। तर नवी मुंबईमध्ये गेल्या 12 तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय। दिघा ते बेलापूर दरम्यान 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचायला लागलंय। अशातच उरण फाटा ब्रिजच्या खाली खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस। ही नवी मुंबईची दृश्य। पावसामुळे नव्या मुंबईतील उरण फाटा या परिसरात सध्या आपण आहोत। पाणी भरलेलं पाहतोय। साधारण 2 फुटापर्यंत हे पाणी साचल्यानं पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची मोठा त्रास सहन करावा लागत आहे। दुचाकी वाहन असो तसेच 4 चाकी वाहन देखील मोठ्या त्रासाला सहन जावं लागत आहे। हायवे मार्ग असल्या कारणामुळे उरण फाट्याच्या ब्रिजवरती गाडी बंद पडल्यामुळे खालचा मार्ग लोक वाहन चालक वापरत असल्यामुळे या मार्गावर ते
पाणी साचल्यानं मोठा त्रास सहन करावा लागतो। एकूणच पाहता इथे पाणी निचरा होण्याची देखील काही व्यवस्था नसल्यानं या भागात सततचा 2 तास जरी पाऊस पडला, सतत जरी पाऊस पडला तरी इथे पाणी साचतं। त्यामुळे वाहन चालकांना, विशेषतः पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांना इथे मोठा त्रास सहन करावा लागत आहे। विश्वनाथ सावंत, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई। तर बातमी आता बघणार आहोत बीडमधून। बीडमधली ही दृश्य आहेत। बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडतोय। प्रमुख प्रकल्प असलेल्या मांजा माजलगाव उर्दू कुंडलिका या प्रकल्पातून हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय। माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आलेत। पाण्याची आवक वाढल्याचं पाहता विसर्ग आणखी वाढवला जाईल असं सांगितलं जात आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। हे माजलगाव धरणाचं दृश्य आहे। माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडलेत आणि पाण्याचा विसर्ग सुरू केलाय, कारण माजलगावच्या या धरणात पाणीसाठा वाढू लागलेला आहे।